तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी आहे। पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा एकेकाळचा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यात आता शरद पवार गट मोठ्या ताकदीने राजकीय रिंगणात उतरलाय। आज शरद पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे। कर्जतच्या अजित पवार गटाच्या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता। त्यामुळे या आरोपांना ताकदीनिशी उत्तर देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी शरद पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे। या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। तर पिंपरीमध्ये शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे। त्या निमित्तानं शरद पवार गट पिंपरी चिंचवडमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू आहे। या उद्घाटनाला जयंत पाटील यांच्यासोबतच जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे हे देखील उपस्थित असणार आहेत। तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओमध्ये शिवसेना फुटल्यानंतर अजित पवारांनी केलेलं भाषण आहे। हा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सल्ला दिला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पालनपोषण शरद पवारांनी केलं। राष्ट्रवादी पक्ष वाढला तो देखील शरद पवारांमुळेच। त्यामुळे जसं आपण म्हटलं तसं एक नवीन पक्ष काढा आणि मग स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा असा सल्ला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना दिला। आणि आता पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या आधी काय महाभारत झालं होतं ते आत्ता समोर आलंय। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून दोन्ही गटात पुन्हा संघर्ष सुरू झालाय। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली या प्रश्नाचं उत्तर आता मिळालेलं आहे। अजित पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक गौप्यस्फोट केलेत। 1 मे रोजी शरद पवार राजीनामा देणार हे आधीच ठरलेलं होतं आणि ते फक्त चौघांनाच माहिती होतं। मात्र प्रत्यक्षात शरद पवारांनी आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना बोलावून घेतलं। चव्हाण प्रतिष्ठानला काही कार्यकर्ते बोलावून राजीनामा परत घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करायला पवारांनी सांगितल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। मला एक सांगतायत तिथं एक सांगतायत असा खळबळजनक दावा अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये केला। मला बोलून सांगितलं की बाबा आता सरकारमध्ये त्या ठिकाणी जावा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो आणि 1 मे होता, काहीतरी पुस्तकाचं प्रकाशन होतं नवीन, परंतु 1 मेला आम्ही अनेक जण कुठं कुठं झेंडावंदन वगैरे कार्यक्रम, कामगार दिन असतो आणि झेंडावंदन असतं, महाराष्ट्र दिन, म्हणून 2 तारखेला तो कार्यक्रम झाला। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आम्ही 2 जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर 15 दिवसांनी 17 जुलैला सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलावलं असा थेट सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। सगळं पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे आणि आम्हाला गाफील ठेवायचं का असा सवालही त्यांनी शरद पवारांना केलाय। पुण्यामध्ये 12 ऑगस्टला एका उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झालेली होती। तुमच्या निरोपानंतरच मी गेलो असं अजित पवारांनी स्पष्ट केलं। तर शरद पवार गटानंही अजित पवारांवर तिखट शब्दात हल्ला चढवलाय। ते काहीतरी चुकीचा आरोप करतायत। अजून आम्ही मी मुद्दामूनच बोलत नाहीये, पण माझ्या घरी अशी मीटिंग झालेली नाही आणि मी कोणालाही आंदोलन करायला सांगितलं नाही। असे विनाकारण त्यांनी चुकीचे आरोप करू नयेत असं मला वाटतं। राजीनाम्याच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेत तुम्हाला पवारांचा राजीनामा का हवा होता असा थेट सवाल अजित पवारांना विचारला। पण तुम्हाला शरद पवारांचा राजीनामा का हवा होता? आणि शरद पवार राजीनामा देणारे कोण? 35 वर्ष आम्ही आमची आयुष्य लावलेत ना त्यांच्यावर, डावावर। महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी आपले आयुष्य त्यांच्या डावावर लावलेत। आम्हाला न विचारता शरद पवार राजीनामा देऊच कसे शकतात हा आमचा पहिला प्रश्न होता आणि त्यांना कंपल्सरी मागे घेणं भागच होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 जुलैला फूट पडली होती, पण ही फूट पडण्याची पायाभरणी 1 मे रोजीच झालेली होती हे आता स्पष्ट झालंय। पवारांचा राजीनामा आणि त्यानंतर राजीनामा परत घेण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादीतल्या एका गटानं महायुतीची वाट ठरलेली होती। एकंदरीतच अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटांचे हादरे अजून काही दिवस बसणार असल्याचंच दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दिवसेंदिवस राज्यातलं वातावरण चांगलं तापतंय आणि अनेक गावांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना गाव बंदी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येणार आहेत. गंगापूरमध्ये होणाऱ्या 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. मात्र अजित पवारांच्या या दौऱ्याला सकल मराठा समाजानं विरोध केलाय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे संविधानिक पदावरील कुणीही इथे येऊ नये, शिवाय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं प्रचार केला जाणार असल्याचा आरोप करत दौऱ्याला विरोध करण्यात आलाय. आणि विरोध असतानाही अजित पवारांनी दौरा केला तर होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय. त्यामुळे मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन जे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. राजकीय नेत्यांच्या हस्ते संमेलनाच्या उद्घाटनाला मराठा संघटनांनी विरोध केला आणि त्यामुळे एक नवा तिढा निर्माण झालाय. गंगापूरमध्ये शनिवारपासून 43वं मराठवाडा साहित्य संमेलन होऊ घातलंय. मात्र या साहित्य संमेलनावर मराठा आरक्षण आंदोलनाचं सावट घोंघावू लागलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि याला मराठा संघटनांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे आयोजकांसमोर एक नवा पेच निर्माण झालाय. साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांनी उपस्थित राहू नये अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे आणि तसं पत्र मराठा आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेलं आहे. साहित्य संमेलनाच्या आडून जे कोणी राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करत आहे किंवा त्या ठिकाणी येऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जे राजकीय पुढारी करत आहे, ह्या राजकीय पुढाऱ्यांना आमचावाला विरोध आहे. सकल मराठा समाज जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये, ही समाजाची भूमिका आहे. साहित्य संमेलनाला आपला विरोध नसून या संमेलनाआडून काही राजकीय नेते राजकीय प्रचार करत असल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यातूनच मराठवाडा साहित्य संमेलनाला मराठा समाजाकडून विरोध होतोय. मराठा समाजाच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शेती नुकसानीचा दौरा रद्द केलेला होता. आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलनाचा वणवा पेटवणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातल्या सभेमध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळांवरती जोरदार टीका केली. सगळ्या दुनियेचा खातो, महाराष्ट्र सदन खातो अशा शब्दात जरांगे पाटलांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावरती आणला. खालच्या जातींना छगन भुजबळांमुळे आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप जरांगेंनी केला. 17 डिसेंबरला मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलं. तसंच मुंबईमध्ये येण्याचा इशाराही त्यांनी दिला. घटनेच्या पदावर बसतो, सरकार सोबत राहतो आणि महापुरुषांच्या जाती काढणारा भारतातला सगळ्यात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ. अचानक भावांना आमच्यावर हल्ला झाला, आमच्या आया बहिणीचे डोके फोडले. आमची पुन्हा एकदा सरकारला विनंती आहे, तुम्ही आमच्या लोकांवर आता अन्याय केलाय, पुढच्या काळात आम्ही सहन नाही करणार. तुम्ही जर आम्हाला न्याय देणार असाल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहेत, पण आमच्या लेकराचे मुर्दे पाडायला तुम्ही मागं पुढं बघणार नसाल तर आम्ही मुंबईत यायला मागं पुढं बघणार नाही. मी चालायला लागलो 2 कोटी मागं चलते ना लोक, 2 कोटी मोकळे. ते आलेला शिष्टमंडळ सरकारच्या नारायण कुचे सुद्धा होता. मला हिंदून देईना, मी तुमच्याकडे येऊ का? मी तुमच्या व्यासपीठावर येऊन बसवतो, इकडून मराठे इकडून ते. मी मरायला लागलो मधीच ओबीसी, मला येऊन सांगतो आणि तिकडे ओबीसीच्या नेत्यापाशी काड्या लावतो, नाटकं शिकवतो. तुम्हाला हे गुन्हे मागं घ्यायला सुद्धा होतात, काडी लावायची गरज काय? तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांवरती तुटून पडणारे मनोज जरांगे पाटील हे नारायण राणेंसमोर नरमाईचं धोरण स्वीकारतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची ही दुटप्पी भूमिका नाही का असा प्रश्न आता निर्माण झालाय. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट.
छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांच्यापेक्षा वयानं आणि अनुभवाने ज्येष्ठ आहेत। मात्र मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर अतिशय तिखट शब्दात टीका करतात। भुजबळ यांच्यावर टीका करताना जरांगे कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत, हे त्याचं उदाहरण पहा। दुसरा मुद्दा आहे सबुरीनं घ्या, तुमचे लोक थांबवा। सबुरीनं घेतो, तुमचे लोक थांबवा। ते लय फडफड करायला लागले, ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाहीत। तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला आम्ही ऐकतो। छगन भुजबळ यांच्यावर तुटून पडणारे मनोज जरांगे पाटील नारायण राणे यांच्याबद्दल मात्र बोटचेपी भूमिका घेतात। आरक्षणाचा अभ्यास करा असा सल्लाच नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांना दिलाय, तर नितेश राणे यांनी सुद्धा हा सल्ला गांभीर्यानं घ्या असं बजावलंय। त्यांनी अजून अभ्यास करणं आवश्यक आहे, लहान आहेत ते। आरक्षण कसं मिळतं ना, वेगळ्या जातीना धर्माना, त्यात भारतीय घटनेत काय प्रोव्हिजन आहे, तरतुदी, त्याचा त्यांनी अभ्यास करावा। मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा कधीच घेणार नाही। मराठा आरक्षण या समाजाला देऊन दाखवलं होतं, अभ्यास केला म्हणून त्या संबंधित जरांगे पाटलांनी आरेला कार्य करण्यापेक्षा, राजकीय टीका करण्यापेक्षा सकारात्मक पद्धतीने राणे साहेबांची सूचना ऐकून थोडं टेबलावर बसावं आणि समजून घ्यावं। ते फार आता तरुण आहेत, तरुण नेते आहेत, त्यांना फार अजून टप्पा गाठायचा आहे। राणे साहेब अनुभवी आहेत। नारायण राणे यांनी तिखट शब्दात टीका केल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जशास तसं उत्तर दिलं नाही। नितेश राणे यांनी सांगितलेला सल्लाही निमूटपणे ऐकून घेतला आणि त्यामागचं कारण काय आहे हे सुद्धा सांगितलं। नाही, आमचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार आमचेच लोक आमच्या अंगावर घालायचं ठरवलेलं वाटतं। त्यामुळे आम्ही आता त्यांच्यावर लक्ष द्यायचं कमी केलंय, परंतु त्यांची मजबुरी असेल, त्यांना सरकार जाणून बुजून बोलायला लावित असेल, त्यामुळे ते बोलत असतील। नारायण राणे मराठा असल्यानं सरकार त्यांना आपल्या विरोधात बोलायला सांगत असल्याकडे मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष वेधलं। मात्र हे काही पुरेसं कारण म्हणता येणार नाही। भुजबळ यांच्या विरोधात कायमच गरम भूमिका घेणारे जरांगे पाटील नारायण राणे यांच्यासमोर नरम पडत असल्याचं चित्र यातून दिसतंय। एका मोठ्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची ही दुटप्पी भूमिका कितपत योग्य आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे। अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी तयारी करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत, त्यामुळे सुप्रिया सुळेंसमोर अजित पवारांच्या उमेदवाराचं आव्हान असणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। कारण अजित पवार गट आता बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। कर्जत मधील पक्ष कार्यकर्ता शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना होणार आहे। आपल्याला तर आपल्याकडे असणाऱ्या आता 4 जागा, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड, ह्या तर आपण लढवणारच आहोत। गेल्या 3 टर्म पासून सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। प्रत्येक निवडणुकीत त्यांनी लाखांचं लीड घेऊन विजय मिळवलाय। मात्र आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी पूर्वीसारखी सोपी राहणार नाही, कारण यावेळी अजित पवार गटाचं त्यांच्या समोर आव्हान असणार आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती। तर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्या गोष्टीचा विचार केला जाईल असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी त्यावेळी केलं होतं। दरम्यान ऑक्टोबर महिन्यात सुनेत्रा पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटानं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती। आता अजित पवारांनी बारामती लोकसभा लढवण्याविषयी आपल्या गटाची भूमिका जाहीर केली आहे। त्यावर शरद पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय। असं कोणी कुठलीही निवडणुका लढवाव्यात, लोकशाहीमध्ये निवडणुका लढवण्यासाठीच असतात। त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला करायचा? त्याच्यात एवढा गाजावाजा कशाला? आणि आमची नावं कशाला घ्यायची? लोकसभा निवडणूक जवळ आली आहे। सर्व राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारी सुरू केली आहे। अजित पवार गटानं त्यासाठी आता कंबर कसली आहे।
विशेष म्हणजे अजित पवारांच्या बंडानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते, पण अजित पवारांच्या घोषणेनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालंय. मात्र बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.